फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर ऍक्च्युली आज आहे वीकेंड आणि वीकेंड म्हटल्यानंतर आमचा कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन असतो. तर मी आणि माझी लहान बहीण अक्षू आम्ही दोघी बाहेर चाललेलो आहोत. तर कुठं जायचं प्लॅन झाला की इथं जवळच पिंपरी चिंचवड मध्ये एक ब्रिज आहे, स्कायवॉक ब्रिज असंही त्याला म्हणलं जातं. आणि खूप सुंदर अशी प्लेस आहे ती. म्हणजे तुम्ही फॅमिली सोबत फ्रेंड सोबत तिथं जाऊ शकता. आणि म्हणजे असं ब्रिज आहे आणि तिथून तुम्ही छान वॉक करू शकता. आणि मल्टी कलर्ड लाईट्स तिथे असतात. आणि साधारण संध्याकाळी 7च्या नंतर लाइटिंग असतं. बेस्ट प्लेस आहे एकदम. आणि तुम्ही दुपारी 4 ते 8 ते ओपन असतं. तुम्ही 5-6 नंतर तिथे जाऊ शकता. आणि अटल बिहारी वाजपेयी गार्डन असंही म्हणलं जातं, किंवा हे त्याचं दुसरं नाव आहे असंही तुम्ही म्हणू शकता. तर चला, आम्ही पण एक्साइटेड आहे. जवळच आहे, इथून साधारण 20 मिनिटाची प्लेस आहे. चला तर मग भेटू डायरेक्ट. इकडे मस्त 2 व्हीलर पार्किंग आहे, इकडे 4 व्हीलर पार्किंग आहे लांबच्या लांब. हे गार्डन दुपारी 4 वाजता ओपन होतं आणि याचे तिकीट सुद्धा तेव्हाच मिळतात. आणि तिकिटासाठी एक महत्त्वाची टीप आहे की इकडे कॅशच लागते. तर 20 रुपये हे 12 वर्षापेक्षा मोठ्या लोकांना आहे. आणि 12 वर्षापेक्षा जर तुम्ही खाली असाल तर त्यांच्यासाठी 10 रुपये तिकीट आहे. आणि स्कायवॉकसाठी जर तुम्हाला LED लाईट्स बघायचे असतील तर तुम्ही संध्याकाळी 6:30 नंतर जावा, कारण मोस्टली 7 वाजता ते लाईट्स लागतात. तर त्या ह्याच्यानुसार अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करा. घेतलं आणि ते तिकीट चेक करतात ना तिकीट चेक करतात. मस्त वातावरण झालंय. आणि इकडे उजव्या बाजूला आहेत ना लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे. किती छान दिसते ना लाइटिंग, मस्त दिसते एकदम. वा, आणि वातावरण पण मस्त झालंय. ॲक्च्युली हे एकावर एक असे सुंदरसे ब्रिज आहे. आणि आपले जे ट्यूब लाईट्स असतात त्या ट्यूब लाईट्स LED ट्यूब लाईट्स आहेत, त्यामुळे ते दिसायला अगदी अप्रतिम असं दिसतं. आणि तुला कसं आहे हे प्लेस, कोणासाठी छान आहे? ती फ्रेंड्ससाठी छान आहे ना. म्हणजे हा असा वरती पण सर्कल आहे ब्रिजचा आणि खाली पण आहे की नाही. खाली एक ब्रिज आहे, परत इथं एक वर ब्रिज आहे. आणि हा असा मोठाच्या मोठा ब्रिज आहे. आणि इकडे एक खूप छानशी गोष्ट अशी आहे की इथं आतमध्ये कुठल्याही प्रकारचं फूड अलाउड नाही आहे. आणि त्यामुळं क्लीनलीनेस मेंटेन आहे. त्यानंतर लाईट्ससुद्धा सगळ्या चालू कंडिशनमध्ये आहेत. आणि अतिशय सुंदर असं वातावरण इथं असतं संध्याकाळच्या वेळेला. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत मस्त एन्जॉय करू शकता. आणि हे मध्ये असं हॉल्टिंग पॉईंटसारखं आहे. वरती थोडंसं शेड केलं आहे, इथं तुम्ही थांबू शकता. अर्थात बसायला काही नाही इथे, पण इथून असे मस्त तुम्हाला ब्रिजचा व्ह्यू मिळतो. आतमध्ये गाडी वगैरे काही नाही आहेत खायला, गेटच्या बाहेरच आहे ते सगळं खायचं प्यायचं वगैरे काय आहे ते. पण छान मस्त प्लेस आहे. फॅमिली आणि फ्रेंड्स खूप छान एन्जॉय करू शकतात. ते LED लाईट्स असल्यामुळं ना मस्त वाटतं संध्याकाळचं बघायला हे. आणि ही आमची अक्षू फोटो काढते, छान फोटो येतील. इथं लाईट्स आहे. ये ग, आता मी वरच्या ब्रिजवर आहे आणि हा खालचा ब्रिज आहे असं. आणि हा वरती. आणि इथे फाउंटन सारखं पण आहे, फिश ठेवलेत असे आणि मस्त फिश मधून पाणी येते. तर ॲक्च्युली हे असंच आहे. सोशल मीडियावर याचं खूप एक्स्ट्रा दाखवलेलं आहे, पण ठीक आहे, तुम्ही वन्स इन वाईल कधीतरी जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. तर मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू.